भीती वाटत नाही आपल्याला. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे शेतात आणि शेतात मला हे दोन बालक दिसलेत. त्या बालकाने एक पराक्रम केलाय, तो पाहूयात. लाले, काय आहे हे मध आहे. हा मधाचा पोळा आहे. अच्छा, पोळं म्हणजे काय असतं? ते मध जे आपण मध खातो ना, त्याचं हे पोळे. याच्यात अच्छा, मासे याच्यात राहतात. मध तयार होतं. मध तयार होतं याने. हे काय आहे ऋषा? हे मध आहे. दाखव. अच्छा, एवढं मध भेटलं आपल्याला. अच्छा, हे पोळं आणि मध असतं का? हा. हे मध कसं बनवतं? मध झेंडूची जी फुलं असतात ना, हे माशा त्याचं हे मध ते रस चोखतात आणि याच्यात येऊन सोडतात. आणि ओके. यांनी मधाचा पोळा होतो. आणि हा. पोळ्यातून ते रस असतो ना, तो असं गोड होतो. त्याला मध म्हणतात. मध म्हणतात त्याला. आणि हे एवढं काढलं, तुला मासे वगैरे नाही चावल्या नाही चावले. का? कारण की भीती वाटत नाही आपल्याला. आणि नाही, दोन मूळ असतात. एक आगे असतं आणि एक साधं असतं. हे साधं चावलं तरी मच्छरसारखं चावतं आणि आगे जे असतं ना, ते आपल्या जर चेहऱ्यावर चावलं तर ते सुजतं आणि त्याने दुखतं का त्याने? दुखतं आणि त्याने ते लवकर बरं पण नाही होत. अच्छा. साधं जरी चावलं तरी ते आपलं डासांसारखं असतं, मच्छरसारखं. चावलं तरी लगेच हे होतंय, हा का? निघून जातं. बर. मग खायला मजाच येते. काय म्हणतात त्याला?